फीससाठी अमानुष छळ, गंगाखेडमध्ये 7वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, वसतिगृह संचालक व सचिवाला बेड्या. थकीत फीससाठी करण्यात आलेल्या अमानुष छळाला कंटाळून एका 13 वर्षीय विद्यार्थ्यानं गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गंगाखेड शहरात घडली आहे. या प्रकरणी सूर्यनंदा प्रतिष्ठान निवासी वसतिगृहाचे संचालक सुमती बाबर आणि सचिव विजय बाबर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश कदम वय वर्ष 13 हा तालुक्यातील नरळद येथील रहिवासी असून तो 7वीत शिकत होता. वसतिगृहाची उर्वरित 16,000 रुपये फीस भरली नाही. या कारणावरून संचालक व सचिव रितेशला बेदम मारहाण करून उपाशी पोटी ठेवत असत. या छळाबाबत रितेशनं वडिलांना माहिती दिली होती, मात्र त्यानंतरही बाबर दाम्पत्याकडून अखेर मानसिक व शारीरिक त्रास देणं त्याला सुरूच होतं. अखेर या जाचाला कंटाळून 6 एप्रिल रोजी रितेशनं गोदावरी पुलावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत नातेवाईक व ग्रामस्थांनी शनिवारी पोलीस ठाण्यात 6 तास ठिय्या मांडला. अखेर जनरेट्यापुढे झुकत पोलिसांनी संबंधित संचालकांवर गुन्हा नोंदवला. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याप्रती संवेदनशील राहण्याची गरज या घटनेनं अधोरेखित केली आहे. अनिल शेटे, परभणी, जिल्हा प्रतिनिधी, टाइम्स ऑफ महाराष्ट्र. हे आपल्याला माहित असते का? त्यांचं वरिष्ठ जे कार्यालय आहे त्यांना त्यांनी पत्रव्यवहार केला ते तिथून येते पत्र. मग त्याप्रमाणे झालंय का? त्याप्रमाणे जर झालं नसेल तर नियमामध्ये त्या नियमाप्रमाणे त्यांना काम केलेलं नाही, म्हणजे त्याचा हलगर्जीपणा दिसून आला की गुन्हा दाखल होते. सरळ विषय आहे. बरोबर आहे. दुसरं एक मला एवढंच विचारायचं आहे, एखाद्या मुलाला जर आम्ही एखाद्या हॉस्टेलमध्ये दाखल केलं, बरोबर आहे, ते त्याच्या कॅम्पस सोडून जर बाहेर गेला आणि त्याचा काहीतरी ॲक्सिडेंट झाला, बरोबर, त्याला कॅम्पस सोडून बाहेर न जाऊ द्यायची जबाबदारी कुणाची आहे? सरळ मग तिथून बाहेर गेल्यामुळेच मृत्यू झालाय. बरोबर, सरळ आहे. ऐका ना, त्याला जबाबदार कोण आहे आता? हे झालं आपल्या विचाराने. बरोबर, कागदोपत्रीच. मग आता कागदोपत्री म्हणूनच तुमच्याकडे आलो. कागदावरच तुम्ही घ्या ही गोष्ट, आमचं म्हणणं. मग हे तिथून येणार सरळ ते जबाबदार आहे. सरळ